आता गोलंदाज मॅन फ्रॉम खैरा मुस्तकीम मुकादम, एक अप्रतिम गोलंदाज, कमी वेळेमध्ये टेनिस क्रिकेटवर आपली छाप सोडणारा निखिल. अप्रतिम फटका निखिलच्या बॅट मधून लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरून सीमा पार आर पार रामदेव बाबा पतंजली षटकार. जबरदस्त 65 धावांचा पाठलाग करताना ओहो अप्रतिम शॉट, अप्पर कट याला म्हटलं जातं. थर्ड मॅन बाउंड्रीच्या दिशेने वन बाउन्स चौकार. जबरदस्त फटकेबाजी निखिलची बघायला मिळते आपल्याला इथे. अप्रतिम फटकेबाजी बघितलं. अकुट टप्प्याचा चेंडू आहे. सन्माननीय महमूद गजगे यांना विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. तीस धावा होत आहेत. अप्रतिम फलंदाजी निखिलची. उंचा मारला फटका निखिलच्या बॅट मधून झेल होऊ शकतो. अजितच्या डोक्याच्या वरून दणदणीत आणि कणकणीत षटकार. चेंडू सीमा रेषा पार. जबरदस्त फटकेबाजी तर करते तो निखिल. बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या आहे ती 36. 36 धावा. 65 धावांचा पाठलाग करताना दुसरा षटक घेऊन आला होता मुस्तकीम. 17 धावा दिल्यात मुस्तकीमने 5 चेंडू मध्ये. शेवटचा चेंडू बाकी. पहिला चेंडूत महागडा ठरला होता पण यशस्वी सुद्धा ठरला होता सुहास पवार. 19 धावा दिल्या होत्या आणि एक किमती मोहरा टिपला होता पंकज जाधवच्या रूपामध्ये. शेवटचा चेंडू घेऊन मुस्तकीम मुकादम निखिलसाठी. यार्कर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कार्पेटद्वारे चेंडू जातो शुभम कडे. थ्रो करतोय. एक धाव मिळेल फक्त ती निखिलला. स्ट्राईक सुद्धा नेक्स्ट ओव्हरला राहील ती निखिलकडे. षटक संपते. दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या पोहोचते ती 37 या धावांवर. 12 चेंडू उरले तर शेष आणि धावा पाहिजेत 28. 12 चेंडूत 28 धावा. चेंडू 28 धावा. क्वार्टर फायनलचा मुकाबला कुणावर भरोसा दाखवतोय कर्णधार. शुभम जाधवनी चेंडू आपल्या हातात घेतलाय. एक अष्टपैलू टेनिस क्रिकेटचा माणगाव संघाचं नेतृत्व करणारा शुभम जाधव क्षेत्ररक्षण बघतोय. सगळेच चर्चा करतायत क्षेत्ररक्षणासाठी. अजित, मॅगी, सुहास. मॅगी आता चर्चा करताना शुभम साठी मैदानात दिसेल. आपल्याला वेळ नाही आपल्याकडे बघा. पंच सुद्धा दखल देत आहेत कारण अजून बरेच सामने आपल्याला, शेवटचे सामने आपल्याला खेळवायचे आहेत नियोजित वेळेमध्ये. कारण सन्मान्य अतिथींना आपण वेळ दिलेली असते त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे फास्ट खेळायचं आहे. शुभम जाधव निखिल साठी. अप्रतिम शॉट निखिलच्या बॅट मधून. बॅकवर्ड पॉइंटच्या वरून टप्परी शॉट केलाय. वन बाउन्स सीमा पार चौकार. दणदणीत आणि खणखणीत चौकार येते. 4 धावा. 4 धावा निखिलने बॅकफुटला जाऊन पंच केला. पुन्हा शुभम उंचाल मारला निखिलच्या बॅट मधून. मॅगीच्या डोक्याच्या वरून जाते चेंडू समालोचन कक्षाच्या वरती. षटकार. अप्रतिम टायमिंग निखिलचं. जबरदस्त फटकेबाजी निखिलची बघायला मिळते. त्याची
बॅट मात्र षटकार चौकार षटकार चौकार आणि षटकारानेच बोलते. आता पुढील चेंडू सुद्धा चौकार येतोय का बघूया. आल्यापासून निखिलनी 5 चेंडू खेळलेत आणि 26 धावा कुठल्यात आपल्या फलंदाजीमध्ये. बघा सगळ्या क्षेत्ररक्षकांना नक्कीच जमावतोय एकत्रित तो, कारण विचार करायला लावतोय. तो शेब येते त्याच्या जवळ, शुभमला कानमंत्र देते. क्षेत्ररक्षणात बदल, इकडचा क्षेत्ररक्षक तिकडे होते, हस्ताव्यस्त केले अय्या निलेवलच्या माणगाव संघाच्या खेळाडूंना. ते मात्र एकट्या निखिलने 5 चेंडू तर 26 धावा. मी बऱ्याच ठिकाणी याची फलंदाजी बघितली होती. अप्रतिम फलंदाज आहे निखिल. पुन्हा एकदा शुभमच्या गोलंदाजाचा सामना करते. हो, खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. पंचांचा इशारा बाकी आहे. बॅटकट चौकार म्हणजे 1-1 जीवदान आणि पुन्हा 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण सुनील गावडेचं. हा झेल टिपला असता तर मॅच विनिंग झेल आणि निखिलची पारीच आपल्याला बघायला मिळते. षटकार चौकार षटकार चौकार आणि षटकार आणि पुन्हा एकदा चौकार. शुभम पुन्हा एकदा षटकार. म्हणजे तीच बॅटिंग मला वाटतं कॉम्प्युटराइज बॅटिंग बघायला मिळते निखिल कडून. आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. निखिलची जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा हो, बॅटकट षटकार चौकार जाते का बघूया. चौकार तर जात नाही एवढे चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम फलंदाजी, एकच धाव येते. खराब क्षेत्ररक्षण. हा सुद्धा झेल सुटला सुनील गावडेच्या बॅट मधून हातातून. नक्कीच नाखुश शुभम. फैसल पठाण यांच्याकडून निखिलला 500 रुपयाची देणगी येते. सामना संपताच आपलं बक्षीस घेऊन जायचं निखिल. खराब क्षेत्ररक्षण सुनीलचं विकेटच्या मागे. पुन्हा एकदा शुभम शेवटचा चेंडू घेऊ. हो, नदीमच्या बॅट मधून क्षेत्ररक्षक शेबच्या डोक्याच्या वरून षटकार. सामन्याची मजा किरकिरी